आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आरोप खोडून काढत त्यांचा चांगलाच समाचार घेतला। जातीय दंगल घडवून आणण्याचा डाव होता हे आपल्याला माहिती होतच, तर तशी तक्रार का केली नाही? आता असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांना दंगल अपेक्षित होती का, असं म्हणत नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला। लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला भरभरून मताधिक्य दिलं। ही सल खासदार प्रणिती शिंदे यांना बोचत आहे, म्हणून तर असं बेताल वक्तव्य त्या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली। मागील 3 पराभवानंतर मिळालेल्या एका विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे या इतक्या हुरळून गेल्या आहेत की त्यांच्यात नुसता अहंकार दिसून येत आहे। कदाचित याच कारणामुळे प्रणिती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टीका केली। मुस्लिम धर्मीयांचे प्रमुख प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या संदेशानुसार सोमवारी सर्वत्र बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज अदा करण्यात येत असते। त्याच अनुषंगानं शहरातील होडगी रोड परिसरातील आलमगीर ईदगाह मैदानावर सकाळी ठीक 8:30 वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली। नमाज अदा केल्यानंतर नमाज पठण शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी केले। बकरी ईद निमित्त नमाज पठण शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या। नमाज पठण केल्यानंतर आबाल वृद्धांनी एकमेकांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मासाहेब जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे, राजन जाधव, सुभाष पवार, अंबादास शेळके, बजरंग जाधव, भाऊसाहेब रोडगे, सदाशिव पवार, नितीन जाधव, मोहन खमितकर, नितीन मोहिते, उज्ज्वला साळुंखे, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, निर्मला शेळवणे, प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, प्रकाश डोंगरे, नागनाथ पवार, अंबादास सपकाळे, नितीन मोहिते, राम माने, प्रदीप कळंब, राजू व्यवहारे, नितीन जाधव, वर्षाराणी पवार, मनाली जाधव, अनिशा जाधव, परशुराम पवार, कुमार क्षीरसागर, गोवर्धन गुंड, गजानन साळुंखे, जीवन यादव यांची उपस्थिती होती। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कैलासवासी पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांच्या जयंती दिनानिमित्त इंद्रभुवन येथील कैलासवासी पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास तसंच काउन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, मल्लिकार्जुन कावळे, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, विभागीय अधिकारी अंतरोळीकर, प्रकाश सावंत, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, सुवर्णा मिरजकर, नरेंद्र गंभीरे, राजेंद्र मायनाळ, मल्लीनाथ पाटील, अनुप्रिता अंधेली, राहुल पावले, बाबूराव महिंद्रकर, SS मंगळुरे आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य केतन शहा आणि संजीव पाटील यांच्यासोबत सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। 2200 मीटर रनवेचं काम पूर्ण झालं असून आगमन आणि प्रस्थान कक्षाचं 10% काम राहिलं आहे। 4 विमानं एकाच वेळी थांबू शकतील एवढी व्यवस्था करण्यात आली असून फायर फोम टेंडरच्या गाड्या थांबण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे। 100 मोटारी एकाच वेळी पार्किंगमध्ये थांबू शकतील ते काम पूर्ण झालं आहे। एअरपोर्ट व्यवस्थापक बनोद चापला यांच्याशी ललित गांधी यांनी संवाद साधला आणि एकूण कामाचा आढावा घेऊन कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। विमानतळावरील बगीचा सुशोभीकरण आणि देखभालीचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे करून देण्याची तयारी ललित गांधी यांनी दर्शवली।
एअरपोर्ट व्यवस्थापक बनोद चापला यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करून सोलापुरातून सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम काळविटाची शिंगे विकण्यासाठी सोलापुरातील बाळीवेस या भागात येणार आहे. त्यानुसार पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून अजित अविनाश सर्वदे वय 34 राहणार हब्बू वस्ती बुद्धविहार देगाव रोड सोलापूर याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीमध्ये काळवीट या वन्य प्राण्याची शिंगे मिळून आली. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं आढळून आलं. त्याच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे यांनी बजावली. 10 जून वर्धापन दिनानिमित्त मुंबई इथं झालेल्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्षांना सर्व फ्रंटल सेलना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना देऊन प्रत्येक फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्षांनी पक्ष कार्यासाठी वेळ द्यावा असा आदेश दिला होता. त्या अनुषंगानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन इथं आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध खासदारपदी निवड निश्चित झाल्यानं अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी धीरज शर्मा यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन गेली. आता विधानसभा आणि महापालिका निवडणूक जवळ येत असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यात सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा, रात्रीचा दिवस करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.